यावेळेस बिग बॉस मराठीचा जो 5वा सीझन आहे तो खूप जोरदार चाललेला आहे. सगळ्या लोकांनी तो सीझन आहे तो डोक्यावर घेतलेला आहे आणि हा जो खेळ आहे तो फक्त 70 दिवसांचा होता आणि तो आता शेवटच्या पर्वावर येऊन राहिलेला आहे. उद्या बिग बॉसचा फायनल असणार आहे आणि कोण विनर आहे हे आपल्याला उद्याच कळेल. पण याच्यावर पुणेकरांचं मत काय आहे आपण ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की पुणेकरांना काय वाटतं की कोण बिग बॉसचा विनर असेल, पुणेकरांना कोण आवडतं. चला तर त्यांच्याशीच संवाद साधू. काय वाटतं तुम्हाला की यावेळेस बिग बॉस मराठी कोण जिंकेल आणि तुमचा आवडता कंटेस्टंट कोण आहे? मला तर वाटतं की निकी जिंकेल बिकॉज ती खूप बोल्ड आणि स्ट्रॉंग आहे. माहिती आहे, जी पर्सनॅलिटी अशी खूप फिअर्स लायनससारखी अशी दिसून येते. त्यामुळे मी पण निकीला सपोर्ट करते. मी बिग बॉस हिंदीच्या टाईमपासून तिला बघत आली आहे आणि आय रिअली लाईक हर. आय मीन निकी इज नाईस. ती जरी थोडीशी उद्धट असली तरी ती चांगलं खेळते. बट आय ऑल्सो सपोर्ट अभिजित सावंत बिकॉज ही स्मार्ट. आणि यावेळेसचा जो फायनलचा जो विनर असेल तो तुमच्या मते काय वाटतं की कोण असेल म्हणून, आणि कोणाला तिकडे नको असायला हवं होतं फायनलिस्ट? माझ्या मते तरी आय वॉन्ट निकी टू विन. या सेम निकी जिंकायला हवी आहे. निकी और अभिजित, एनी ऑफ दोज. सूरज चव्हाण. सूरज चव्हाण का सपोर्ट करताय त्याला? रांगडा गडी मातीतला गडी. आणि काय वाटतं कोण जिंकेल मग यावेळेस? सूरज चव्हाणच जिंकेल. सूरज चव्हाण हो, खात्री आहे. खात्री. आणि असं बिग बॉसच्या फायनलिस्टमध्ये आता जे फायनलिस्ट आहेत तर त्यापैकी कोण एक अनडिझर्विंग आहे आणि कोणाला तिथे नसायला हवे होते आणि कोणाला तिकडे असायला हवे जे बाहेर एविक्ट झाले? निकी. निकीला बाहेर जायला हवे आणि निकीच्या ऐवजी कोण असायला हवे होते? सूरज. मी आवडीने बघत असतो निक्कीसाठी. निक्की तांबोळी आवडते आम्हाला. हो, का आवडते निक्की? छान खेळते ती आणि ती एक मराठी मुलगी असून सुद्धा बिनधास्तपणे खेळत असते. थोडी बोल्ड वाटते आणि अशी मराठी मुलगी घडायलाच हवी म्हणून आम्ही तिला सपोर्ट करतो. ओके, मग विनर कोण होणार? निकी. डीपी बॉसला धनंजय पवार. का सपोर्ट करताय तुम्ही त्याला? धनंजय पवारचे आम्ही व्हिडिओ बघतो आणि बाकीचे गोष्टी बी ज्या आहेत ना ते एकदम चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ असतात आणि बाकीचं पण हे असते. सूरज चव्हाणचं कसं आहे माहिती आहे का? सूरज चव्हाण पण हे परंतु गरीब घराण्यातून पुढं आलेला आहे. आम्ही असं म्हणत नाही की हे नाही, दुजा भाव करीत नाहीत. सूरज चव्हाण पण चांगला आहे परंतु दोघापैकी कोणतरी एक जण विनर व्हावं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगून गेले होते की महिलांनी व्यवस्थित राहणे किंवा काय असेल ते चांगला बोध दिला होता. परंतु त्या बिग बॉसवर आपण बघतं निक्कीचे आणि बाकीचे जे महिला आहेत त्यांचे कपडे बघा आणि इतर ह्यांचे जे येऊन गेले त्यांचे पण हे बघा. याच्यावर पण लोकांनी थोडंसं हे व्हायला पाहिजे. पण तुम्हाला असं वाटत नाही का की निक्की एक वेगळं उदाहरण आहे की आजच्या मुलींसाठी की मराठी मुली पण अशा असू शकतात आणि काळानुसार आपल्याला पुढे जायला पाहिजे? काळानुसार बदलायला पाहिजे पण एवढं पण नाही बदलायला पाहिजे की आपली संस्कृती विसरायला नाही पाहिजे. बिग बॉसमध्ये सूरज चव्हाण आवडतो कारण की तो गाववाला पण आहे आणि नॅचरल पर्सनॅलिटी आहे त्याच्यामुळे, आणि गरीब घरातून मुलगा आला आहे त्याच्यामुळे त्यालाच वोट करणार आणि तोच जिंकेल. डीपी दादा पण त्यांना पण फॉलो करतो आहेत, ते पण कंटेस्टंट आहेत, ते पण जिंकू शकते. कोण अनडिझर्विंग आहे फायनल मध्ये? नक्की. निक्की अनडिझर्विंग Yes. आहे आणि तिच्या ऐवजी कोणाला मग असायला हवे होते निक्की ऐवजी जे आता बाहेर गेले? अरबाज. मी बघतोय बिग बॉस अभिजित सावंतसाठी. अभिजित सावंतसाठी. हां. आणि यावेळेस मग विनर कोण ठरेल असं वाटतंय? विनर वाटतंय मला सूरज चव्हाण ठरेल, पण माझा सपोर्ट अभिजितला आहे. अभिजितला सपोर्ट का? अभिजितला तुम्ही सपोर्ट करताय? तो जेंटलमॅन वाटतो मला, अच्छा. जेन्युइन आहे, फ्रेंडशिप त्याच्या रिअल आहेत. पण असं म्हणतायत की अभिजित एका ग्रुपमध्ये दुसऱ्या ग्रुपमध्ये असं दोन्ही ग्रुपमध्ये खेळतोय म्हणून. मनमिळावू माणूस आहे ना तो, तसाच स्वभाव आहे त्याचा. मग निक्की विषयी काय मत आहे आणि अंकिता विषयी काय मत? निक्की पण नाही आवडत, अंकिता पण नाही आवडत मला. दोघी नाही दोघी आवडत. पण नाही आवडत. तुमचा सपोर्ट अभिजितला आहे पण असं वाटतं की सूरज जिंकतो. हां. हां. आणि अजून काय म्हणजे तुम्हाला जे आता मिड एविक्शन झालं ज्याच्यामध्ये वर्ष उसगावकर अचानक घराच्या बाहेर गेला ते फेअर होतं का नाही? फेर होतो, त्यांना लवकरच काढायला पाहिजे होतं. त्यांना लवकर हां, त्यांना जरा जास्त दिवस ठेवले त्यांना. अच्छा. आणि मग जे आता टॉप 6 कंटेस्टंट आहेत जे फिनालेला आहेत त्यांच्यापैकी कोण एक अनडिझर्विंग होतं जे आता तिकडे आणि कोण डिझर्विंग होतं जे घराबाहेर? अनडिझर्विंग अंकिता होती मला असं वाटतं. डिझर्विंग पॅडी. सूरज चव्हाण. सूरज चव्हाणला सपोर्ट करताय का? करताय कारण तो गरीब घरातून आलेला आहे तर त्याचे व्हिडिओ वगैरे सोशल मीडियावरती व्हायरल झाले
जसं की तो म्हटला होता लास्ट टाइम, निवद नारळ खाऊन तो जगलेला आहे. पण तो एखादा गरीब घरातून येत असेल तर सपोर्ट केला पाहिजे महाराष्ट्रानं. बस एवढं. आणि यावेळेस कोण जिंकेल असं वाटतं तुम्हाला? सूरज चव्हाण. सूरज चव्हाण जिंकेल. आणि यावेळेस घरात निक्की तांबोली पण आलेली आहे. तिने पण खूप धुमाकूळ घातलेला ती ऑलरेडी बिग बॉस, हिंदी बिग बॉसमधून आलेली आहे. तिचं फॅन फॉलोईंग पण भरपूर आहे. पण त्यांना गरज नाही तशी बघितलं तर, फायनान्शियली आर्थिकदृष्ट्या. आणि ह्याला गरज आहे, पण गरज पाहता हा जिंकला पाहिजे. आम्ही फक्त बिग बॉस मराठी आम्ही बघत नव्हतो, पण ज्यावेळेस आम्ही सूरजच्या रील्स वगैरे बघितल्या, त्याची परिस्थिती वगैरे आम्हाला कळली. आम्ही त्या दिवशीपासून आम्ही बिग बॉस मराठी बघणं चालू केलं आणि आमचा फक्त सूरज चव्हाणला सपोर्ट आहे. आणि तुम्हाला फक्त सूरज चव्हाणला फक्त सूरज चव्हाण. आणि यावेळेस मग काय वाटतं की कोण तुम्हाला विनर ठरेल? उद्या फायनल आहे तर काय वाटतं? असं तर मला वाटतं की 100% सूरज चव्हाणच जिंकेल, कारण की त्याची परिस्थितीतून तो खूप कमी परिस्थितीतून खूप वरती गेलेला आहे. खूप गरिबी, त्याच्या आई वडील त्याचे देहांत झालेलं आहे. आम्हाला असं वाटतं की सूरज चव्हाणच जिंकणार. मला असं नाही वाटत की अभिजित पण जिंकू शकतो किंवा निक्की तांबोली पण जिंकू शकतो? हो, जिंकू शकते, पण आम्ही सपोर्ट केलं आहे सूरज चव्हाणला. त्यामुळे आमच्यासाठी तर आम्ही सूरज चव्हाणच विनर आहे. तो जिंकला की नाही जिंकला, पण आमच्यासाठी सूरज चव्हाणच विनर आहे. आम्ही सूरज चव्हाणला सपोर्ट करणार. मला सूरज चव्हाण होतं. का आवडतो तुम्हाला सूरज चव्हाण? कारण की सूरज चव्हाण एक गावाकडा मुलगा आहे. खूप म्हणजे त्याने कष्ट केलेत वरती यायसाठी, आणि लोकांनी पण त्याला खूप चिडवलं आहे. त्याची खूप म्हणजे असे चेष्टा केली लोकांनी. पण तो आता बिग बॉस आल्यापासून जेव्हापासून तो बिग बॉसमध्ये हे झाला आहे, तेव्हा लोकांना कळलं की त्याची काय खरी परिस्थिती. आणि कोण जिंकेल तुम्हाला असं वाटतं? आम्हाला तर अशी अपेक्षा आहे की सूरज चव्हाणच जिंकेल, कारण की त्याच्या आतापर्यंतच्या वागण्यावरून आणि कंटेंटवरून वाटतं की तोच जिंकेल. तुम्ही पुणेकरांचं मत जाणून घेतलं की त्यांच्या मते कोण बिग बॉसचा फायनल विनर ठरेल, त्यांना कुठला कंटेस्टंट आवडतो ते. पण आपल्याला उद्याच कळणार आहे की बिग बॉसच्या मराठीच्या सीझन 5चा हा विनर कोण ठरणार आहे ते. कॅमेरामन निलेश लोहारसह मी तनया पंडित, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.